महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सावनेर येथे आम आदमी पार्टी पक्षाच्या वतीने शहरातील रस्त्यांसाठी महिलांचा हल्लाबोल मोर्चा। सावनेर येथे 9 ऑगस्ट रोजी सावनेर नगर परिषदेवर एक ऐतिहासिक महिला मार्च पार पडला। आम आदमी पार्टी सावनेरच्या नेतृत्वाखाली हा मार्च सावनेर शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी काढण्यात आला। यावेळी शेकडो महिलांनी आपल्या आवाजाच्या शक्तीने सावनेरच्या रस्त्यांच्या समस्यांना सरकारच्या कानांवर पोहोचविण्याचा प्रयत्न केला। 1 ऑगस्ट 2024 रोजी नगर परिषद सावनेरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शहरातील रस्त्यांच्या स्थितीबाबत एक निवेदन आम आदमी पार्टीचे पंकज कुमार घाटोडे यांच्याकडून सादर करण्यात आले होते। या निवेदनात शहरातील खराब रस्त्यांवर मुरुम टाकण्याची विनंती करण्यात आली होती। तसेच शहरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट गुरांच्या प्रश्नाबाबतही उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती, ज्यामुळे वाहतूक आणि पादचाऱ्यांचा जीव धोक्यात येत आहे। अधिकाऱ्यांनी मुरुम टाकण्याचे काम चालू असल्याचे सांगितले होते, परंतु आम आदमी पार्टीने केलेल्या पाहणीत असे आढळले की कोणत्याही ठिकाणी मुरुम टाकलेले दिसत नाहीत आणि मोकाट गुरे सुद्धा रोडवर त्याच परिस्थितीमध्ये दिसत आहेत। त्यामुळे जटाशंकर सटवा माता मंदिर स्वराज टाउन वॉर्डमधील शेकडो महिलांनी या मोर्चामध्ये सामील होऊन नगर परिषदेसमोर हल्लाबोल केला। आम आदमी पार्टीकडून स्मरणपत्र पंकज कुमार घाटोडे यांच्या नेतृत्वाखाली कलेसर यांना सादर करण्यात आले। जटाशंकर वॉर्डमधील महिलांनी आपल्या समस्या कलेसर यांच्यापुढे मांडल्या आणि तातडीने त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली। महिलांनी स्पष्ट केले की पुढील 7 ते 8 दिवसांत रस्त्यांवरील गड्यांची योग्य दुरुस्ती न झाल्यास आम आदमी पार्टीकडून चिखल आंदोलन करण्यात येईल। सावनेरच्या रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट आहे आणि जनतेचे हाल झालेले आहेत। पंकज कुमार घाटोडे यांनी सावनेरच्या जनतेला आवाहन केले की आपल्या समस्या त्वरित आम आदमी पार्टीच्या कार्यालयात नोंदवा, जेणेकरून त्या समस्यांचे निराकरण अधिकाऱ्यांकडे योग्य पद्धतीने मांडता येईल। त्यांनी सावनेरच्या जनतेला आश्वासन दिले की येणाऱ्या काळात त्यांच्या समस्या तत्काळ सोडविण्याचे प्रयत्न केले जातील। सावनेर शहरातील हा महिला मार्च आणि आम आदमी पार्टीचे नेतृत्व हा शहरातील विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकतो। आता शहरातील लोकांना या आंदोलनाचा किती प्रतिसाद मिळेल आणि सावनेर नगर परिषद त्यावर कोणती पावले उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। काहीतरी नगर परिषद सर्व आहे असल्यावरही इतकं टॅक्स भरल्यानंतरही आम्ही 4 वर्ष झाले 5 वर्ष झाले टॅक्स रेग्युलर भरत आहोत, तरी पण आमच्याकडे कोणतीही सुविधा अवेलेबल झाली नाही अजूनपर्यंत। साधे रस्ते सुद्धा सुधारलेले नाही आहे, पाणी भरलं आहे, मुलांना शाळेत जायला खूप त्रास होत आहे। चिखल त्यांच्या कपड्यावर, जुते मोचे त्यांचे रोज आणि जर आमचं जर झालेलं नाही तर आम्ही आता समोर चालून चिखल आंदोलन करण्याचा पूर्ण बंदोबस्तमध्ये तयार आहोत। जर नगर परिषदने जटाशंकर, महालक्ष्मी नगर, सटवा माता मंदिर, स्वराज टाउन, पाणी टंकी या मोहल्ल्यामध्ये कोणत्याही प्रकारची जर मुरुम टाकलेला नाही, रोड दुरुस्ती केलेली नाही, तर या सावनेर शहर पूर्ण नगर परिषद चिखल आंदोलन करण्यात येईल, असे या ठिकाणी नगर परिषद